काय म्हणताय गँग? अक्षय कुमार आणि प्रियदर्शन ही दोन्ही नावं ऐकली की आठवतोय भूल भुलैया, हेराफेरी आणि भागम भागचा तो जबरदस्त काळ. तब्बल 14 वर्षानंतर ही आयकॉनिक जोडी भूत बंगलामधून पुन्हा एकदा हॉरर कॉमेडीचा धमाका करायला सज्ज झाली आहे. नमस्कार, मी तुमचा होस्ट आणि दोस्त पुष्कर. मूवीची स्टोरी एका जुन्या झपाटलेल्या बंगल्याभोवती फिरते. आजच्या व्हायलन्सच्या काळात प्रियदर्शन यांनी त्यांचा तो जुना लाईट हार्टेड आणि नॉस्टॅल्जिक टच दिलाय. पोट धरून हसवणारी कॉमेडी आणि अंगावर काटा आणणारं रहस्य यांचा परफेक्ट मेळ इथे पाहायला मिळतो. अक्षयची सिग्नेचर कॉमेडी आणि सोबतीला थोडी इमोशनल डेप्थ एकदम कडक वाटते. परेश रावल आणि राजपाल यादव हे दोघे म्हणजे सिनेमाचे खरे कॉमेडी पिलर्स आहेत. त्यांचं टायमिंग आणि फिजिकल जोक्स तुम्हाला थिएटरमध्ये खिळवून ठेवतात. तब्बू आणि जिशू सेनगुप्ता यांच्या परफॉर्मन्समुळे कथेला एक वेगळं गांभीर्य आणि वजन मिळालंय. फर्स्ट हाफ मध्ये फॅमिली फ्रेंडली जोक्स आणि जम्प स्केअर्समुळे तुमचा मूड एकदम फ्रेश राहतो, तर सेकंड हाफ मध्ये स्टोरी सिरियस होते. भूताचा पास्ट आणि क्लायमॅक्स मधील धक्के यामुळे हा चित्रपट एक उत्तम इमोशनल हॉरर अनुभव ठरतो. प्रियदर्शन यांची जुनी स्टाईल आणि आधुनिक व्हिज्युअल्स यामुळे सिनेमा फ्रेश वाटतो. फक्त काही ठिकाणी स्क्रीन प्ले थोडा रिंगाळतो. एडिटिंग अधिक थोडं क्रिस्प झालं असतं तर मजा आली असती. भूत बंगला हा एक सॉलिड फन एंटरटेनर आहे. हा नक्कीच तुम्हाला 2007च्या भूल भुलैयाची आठवण करून देईल. तर फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत हा मूवी नक्कीच एन्जॉय करा. बाकी तुम्हाला अक्षय आणि राजपाल यादवला पुन्हा एकदा बघून कसं वाटलं? इसने क्या मुझे मंदिर का घंटा समझ रखा है, जब भी आता है बजा के चला जाता है. त्यांचे जोक्स कसे वाटले हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि अशाच मूवी रिव्ह्यूज साठी कलाकार कट्टाला आत्ताच फॉलो करा.